भाजपाची सत्ता येणं अपेक्षित होतं, पण इतक्या मोठ्या प्रमाणावरती इतका मोठा सत्तापालट होईल अशी अपेक्षा नव्हती. तामिळनाडूमध्ये देखील अत्यंत अनपेक्षित निकाल लागलेला आहे. म्हणजे जनरली ज्या सगळ्या बाय इलेक्शन्सला मतदान कमी होतं त्या मानाने या दोन्ही पोटनिवडणुकांना बऱ्यापैकी मतदान झालं, म्हणून कर्डिलेंचा विजय 1 लाखापेक्षा जास्त आहे, कारण तिथे विरोधी उमेदवारच मुख्य बाजूला गेला आणि तो त्यांच्या बाजूला आला. सुनेत्रा पवारांना प्रचंड बहुमत मिळालं, विक्रमी मताधिक्य मिळालं आणि आता त्यांचे नेतृत्व त्यांना सिद्ध करायचं. आता हे 5वं राज्य जर मिळत असेल तर का नको अशा पद्धतीचा विचार करून जर समजा काँग्रेस त्यांच्याबरोबर गेली आणि त्या DVKनी जर त्याला स्वीकारलं तर देशाच्या राजकारणावरती त्याचा काय परिणाम अपेक्षित आहे? आज तिथे सत्तेत कोण होतं? स्टालिन होते, द्रमुक होते आणि ते राहुल गांधींच्या बरोबर आहेत राष्ट्रीय पातळीवर. द्रमुकला जनतेने नाकारलंय म्हणून विजय यांना सत्ता दिली आहे ना. देशामध्ये सध्या जी भाजपच्या जी लाट आलेली आहे किंवा घोडदौड चालू आहे ही कुठेतरी रोखण्याची ताकद काँग्रेसमध्ये नाही किंवा इतर कोणत्या पक्षामध्ये नाही अशी परिस्थिती आहे का? फिलगुड फॅक्टर भाजपच्या बाबतीत आहे, कारण 18-19 राज्यांमध्ये सत्ता आहे, आणखी 2-4 ठिकाणी आता वाढली आहे. त्यामुळे देशभर आता पूर्वी जशी काँग्रेस असायची तशी भाजप आहे ही वस्तुस्थिती आहेच. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी 5 राज्यांच्या निवडणुका होत्या. या निवडणुकांचे निकाल साधारणपणे अपेक्षित होते, मात्र इतके अपेक्षित नव्हते जितके ते प्रत्यक्षात लागलेले आहेत. तामिळनाडू आणि बंगालमध्ये विशेषतः हे निकाल जे आहेत हे थोडेसे अनपेक्षित आहेत. म्हणजे भाजपाची सत्ता येणं अपेक्षित होतं, पण इतक्या मोठ्या प्रमाणावरती संख्या निवडून येईल, आमदार निवडून येईल आणि इतका मोठा सत्तापालट होईल अशी अपेक्षा नव्हती आणि पुन्हा ममता बॅनर्जी पडतील अशी देखील अपेक्षा नव्हती. तामिळनाडूमध्ये देखील अत्यंत अनपेक्षित निकाल लागलेला आहे. केरळमध्ये अपेक्षित निकाल लागलेला आहे. आसाममध्ये अपेक्षित निकाल लागलेला आहे. पुद्दुचेरीमध्ये देखील अपेक्षित निकाल लागलेला आहे. अर्थात या सगळ्या विषयावरती आपल्याला थोडक्यात विश्लेषण करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार शैलेंद्र, आपण सुरुवात करू या 5 राज्यांच्या निवडणुकांपासून. मात्र त्यापूर्वी राज्यामध्ये 2 पोटनिवडणुका झालेल्या आहेत आणि त्या पोटनिवडणुकांचा निकाल जो आहे तो अपेक्षितच होता, मात्र तो लागलेला आहे आणि तो निकाल जसा अपेक्षित होता तसा लागलेला आहे. मात्र त्या निकालाबद्दल थोडंसं बोलणं आवश्यक आहे. राहुरीमध्ये शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झाल्यामुळे त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले तिथे निवडून आलेले आहेत. त्यांनी देखील मोठी मतं घेतलेली आहेत. म्हणजे 1 लाखाच्या वरती त्यांचा मार्जिन आलेला आहे, म्हणजे तेवढं मताधिक्य आहे. आणि इकडे अजितदादांच्या निधनामुळे सुनेत्राताईंना निवडणूक लढवावी लागली होती आणि त्या 2,18,000च्या वरती मताधिक्याने निवडून आलेल्या आहेत. थोडक्यात या विषयाबद्दल आपल्याला काय सांगता येईल? नाही, तिथे आता आपल्याला माहिती आहे की राहुरीमध्ये जे कर्डिलेंच्या विरोधी असणारे उमेदवार होते अपेक्षित, म्हणजे असं की उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये जे राज्यमंत्री होते जयंत पाटील यांचे बादशे, प्राजक्त तनपुरे हे उमेदवार होते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे. अगदी ऑब्व्हियस उमेदवार होते, त्यांना तिकडे द्यायचं ठरलं होतं, पण त्यांनी लास्ट मोमेंटला माघार घेतली. आणि ती का घेतली तर त्यांचा आणि फडणवीसांचा फोन झाला आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना आश्वासन दिलं की तुमच्या मतदारसंघातले सगळे प्रश्न मी सोडवीन आणि त्यामुळे मी माघार घेतोय असं प्राजक्त तनपुरांनी जाहीर केलं. आणि हे वरवर त्यांनी कारण दिलं तरी ते पटण्यासारखं नव्हतं, हे नंतर स्पष्ट झालं, कारण त्यांच्यावरच्या ईडीच्या चौकशा वगैरे या सगळ्या नंतर आता बंद आलेल्या आहेत किंवा त्यातनं त्यांना थोडंसं बाजूला काढलेलं आहे. त्यामुळे प्राजक्त तनपुरांसारखा मातबर उमेदवार नव्हता हे एक कारण. आणि दुसरं म्हणजे ऐनवेळी शरद पवारांना जो उमेदवार द्यायला लागला तो त्या तोलामोलाचा नव्हता. त्या पलीकडे जाऊन या दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये जनरली पोटनिवडणुकीत मतदान खूप कमी होतं, कारण सगळे पक्ष म्हणतात की त्यांचे वारस कोण आहेत त्यांना निवडून द्या आणि मग ते निवडून येतात एकतर्फी. फक्त मतदान तुलनेत खूप होत नाही. त्या मानाने म्हणजे जनरली ज्या सगळ्या बाय इलेक्शन्सला मतदान कमी होतं त्या मानाने या दोन्ही पोटनिवडणुकांना बऱ्यापैकी मतदान झालं, म्हणून कर्डिलेंचा विजय 1 लाखापेक्षा जास्त आहे, कारण तिथे विरोधी उमेदवारच मुख्य बाजूला गेला आणि तो त्यांच्या बाजूला आला. तीच गोष्ट बारामतीमध्ये काँग्रेसने थोडंसं ताणून धरलं, उमेदवार दिला होता तोही धनगर समाजाचा वगैरे या पद्धतीने, परंतु ते लास्ट मोमेंटला त्यांनी माघार घेतली आणि मग बिचकुले किंवा त्या मुंडे, करुणा वगैरे अशा प्रकारचे उमेदवार की जे उमेदवार केवळ माध्यमांना प्रसिद्धी व्हावी आपली याकरताच उभे राहिलेत, हे कुठले शेंबड्या पोरालाही कळेल तर त्यांना मतं मिळणार नाही हे उघड होतं. म्हणून जी काही मतदान झालंय म्हणजे तरीही उन्हाचा फटका होता. 2.25 लाखाच्या आसपास मतदान झालं, त्यातल्या 2,18,000चं मताधिक्य आहे. म्हणजे म्हणूनच ना की जी काही मतं पडली ती सगळी सुनेत्रा पवारांनाच पडली आहेत. म्हणजे या लोकांना अपवादात्मक 2,000 वगैरे मतं पडली अशी अवस्था आहे. त्यामुळे या बाय इलेक्शनचं वैशिष्ट्य हे आहे की जे मतदान झालं ते बहुतेक उमेदवारांना झालं अशा प्रकारचं आहे आणि त्यामुळे मताधिक्य. आणि सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या वारस आहेत आणि
त्यांच्यासाठी सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी देखील प्रचार केला. म्हणजे शरद पवार काही प्रचाराला त्यांच्या प्रकृती असल्यामुळे ते मतदानालाही आले नाही. परंतु सुनेत्रा पवारांना प्रचंड बहुमत मिळालं, विक्रमी मताधिक्य मिळालं आणि आता त्यांचे नेतृत्व त्यांना सिद्ध करायचं. आता त्या उपमुख्यमंत्री आहेत आणि आमदारही निवडून आलेले आहेत. त्यांचे चिरंजीव आता राज्यसभेत गेलेत. तर आता त्यांची राजकीय वाटचाल खऱ्या अर्थाने सुरू होईल, कारण त्या सभागृहाचे प्रतिनिधी झालेले आहेत. त्यामुळे आता रीतसरपणे पुढची 2 वर्ष त्यांना जो कारभार करायचा त्यांची परीक्षा होईल नेतृत्वाची. आणि त्या नेतृत्व म्हणून कसं करू शकतात, अजित पवारांची जागा घेतात का, कितपत त्यांच्या वारस म्हणून कसोटीला उतरतात, हे येत्या 2 वर्षात कळेल आपल्याला. निश्चितपणे आपण थोडं पुढे सरकूया, कारण सुनेत्राताईंचं पुढची कारकीर्द कशी असणार आहे हे ज्या वेळेला जशा जशा गोष्टी घडतील कदाचित त्या विषयावरती आपल्याला बोलावं लागेल. आपण थोडं पुढे सरकूया. 2 महत्वाचे निकाल लागलेले आहेत. एक तामिळनाडूमध्ये अत्यंत अनपेक्षित निकाल लागलेला आहे. थलपती विजय जोसेफ त्याचं ॲक्च्युली खरं नाव आहे आणि अभिनेता आहे, म्हणजे MG रामचंद्रन, करुणानिधी, जयललिता या अभिनेत्यांच्या नंतर हा जोसेफ विजय जो आहे, म्हणजे आता थलपती विजय असं म्हणतात, हा 2 वर्षापूर्वी काढलेला पक्ष त्याचा आणि अचानक सत्तेमध्ये, म्हणजे त्याचा इतका मोठा उदय झालेला आहे की सत्तेच्या तो जवळपास पोहोचलेला आहे. त्याला पूर्ण बहुमत मिळालेलं नाहीये, मात्र ते मिळेल, कारण मुख्यमंत्री तोच होईल अशी आत्ताच्या घडीला परिस्थिती आहे. अण्णा द्रमुक आणि द्रमुक यांची इतके पिछेहाट का झाली असं वाटतं आणि याचा उदय अचानक कसा झाला असं वाटतं तुम्हाला? 2 गोष्टी अशा आहेत की तामिळनाडूमधलं राजकारण हे वांशिक राजकारण आहे आणि तिथे वर्षानुवर्ष राष्ट्रीय पक्ष अनुपस्थित आहेत. म्हणजे वर्षानुवर्ष काँग्रेसला तिथे काहीही आपलं स्थान मिळवता आलेलं नाही. 1967च्या नंतर काँग्रेस नाही, त्यामुळे काँग्रेस इथे अजिबातच नाही आता गेल्या 40-50 वर्षामध्ये, 60 वर्षामध्ये. आणि भारतीय जनता पक्षाचा उदय जो आहे, म्हणजे 84ला 2 असलेले खासदार आता सत्तेवर आहेत भाजप, तर त्यांना देखील तामिळनाडूत अजिबात शिरकाव करता आलेला नाही. आणि त्याचं कारणच ते आहे की एकतर तमिळ भाषेचं राजकारण आणि दुसरं असं की वांशिक राजकारण, तिथलं एथनिक पॉलिटिक्स, या दोन्ही गोष्टींमुळे तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय पक्षांचं उपस्थितीच नसल्यामुळे तिथल्या जनतेला ऑप्शन 2च आहेत की द्रमुक किंवा अण्णा द्रमुक. त्यामुळे तिथे अक्षरशः P1 P2 पार्किंग असतं रस्त्याला, त्या पद्धतीने एकदा द्रमुक येतं, एकदा अण्णा द्रमुक सत्तेवर येतं. आणि हे दोन्ही ऑप्शन्स बऱ्यापैकी टेस्ट झालेत. म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला MG रामचंद्रन यांचा काळ, मग त्यांच्या शिष्य असलेल्या जयललितांचा काळ, मग करुणानिधी यांचा काळ, मग त्यामुळे नॅशनल लेवलला जसं भारतीय जनता पक्ष एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयाला आला, काही काळ वाजपेयी पंतप्रधान झाले, मग नंतर पुन्हा काँग्रेसची सत्ता 10 वर्ष आली मनमोहन सिंगांची. या सगळ्या काळात एक नॅचरल अलायन्स म्हणून AIADMK जो आहे तो भारतीय जनता पक्षाबरोबर गेला आणि द्रमुक जो आहे तो काँग्रेस बरोबर आला. म्हणून आजही द्रमुक हे UPAचा किंवा इंडिया आघाडीचा घटक आहे आणि AIADMK आहे तो भाजप बरोबर आहे. आत्ताच्या विधानसभा निवडणुकीला AIADMK आणि भाजप बरोबर लढले, त्यामुळे भाजपने AIADMKची साथ सोडलेली नाही आहे. द्रमुक सत्तेवर होते आणि विजय यांचा पक्ष जो आहे, यापूर्वी कमला हसन किंवा आपले रजनीकांत गायकवाड, तर रजनीकांतांनी खूप प्रयत्न केला तिथे, नाही असं नाही, कमला हसन यांनी पण प्रयत्न केला, पण त्यांना त्या प्रमाणात यश मिळालं नाही. त्या तुलनेत विजय यांचा पक्ष नवीन आहे आणि त्यांची प्रचंड पॉप्युलरिटी आहे. आज काय झालंय की तुम्ही लाटेवर असताना, तरुण असताना आणि तुमच्या मागे लोक असताना तुम्ही राजकारणात आहात का? म्हणजे राजकारणात किंवा पत्रकारितेत टू बी राईट ॲट राईट टाइम ॲट राईट प्लेस म्हणतात, तसे विजय आहेत. आणि ज्या वेळेला स्टालिन यांच्या अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसणार होता त्यांना, दुसरीकडे जे महिला आरक्षणाचं बिल आणलं होतं डिलिमिटेशन बरोबर, त्यावेळेला तमिळनाडूत देखील 50% महिला आहेतच ना. आता त्यांनी जयललितांचा AIADMKचा ऑप्शन ऑलरेडी एक्सप्लोअर केलेला आहे, द्रमुकाचा ऑप्शन एक्सप्लोअर केला आणि त्यांना विजय यांच्या रूपाने एक चांगला पर्याय तिथे आहे. आणि म्हणून 50-60 वर्षाच्या राजकारणानंतर आज तमिळ जनतेला एक पर्याय निर्माण झाला आहे, तो त्यांनी घेतलाय. जसं केजरीवालांची सत्ता आली आम आदमी पार्टीची दिल्लीत, काँग्रेस भाजप काँग्रेस सगळं झालं आणि एक पर्याय आला, ते आता काही काळ राजकारणात आहेत. जसं आपल्याला अनेक राज्यांमध्ये स्थानिक छोटे छोटे पक्ष येतात, तसा विजयांचा पक्ष आहे. पण विजयांचा पक्ष विजय केंद्रितच राहिला तर मग तो तसाच बाकीच्या पक्षांप्रमाणे करतो. त्यांनी चांगला कारभार केला, तमिळ जनतेच्या आशा आकांक्षांना ते पुरेसे ठरले आणि त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण केल्या, तर ते काही काळ त्याच्यात राहतील. आणि त्यामुळे आज एक पर्याय नाही द्रमुक अण्णा द्रमुकच्या शिवाय वेगळा, म्हणून त्यांनी विजयचा निवडलाय. जरी त्यांना पूर्ण बहुमत नसलं तरी AIADMK किंवा भारतीय जनता पक्ष हे लोक त्यांच्या मागे उभे राहतील असं मला वाटतं. आणि त्याचं कारण स्टालिन नको किंवा द्रमुक नको हेच असेल. त्यामुळे विजय मुख्यमंत्री होतील, त्यांची वाटचाल सुरू होईल. तुम्ही आता म्हटलं की AIADMK आणि भाजप त्यांच्यासोबत उभं राहतील, पण समजा एकीकडे हे तुम्ही म्हणत असताना दुसरीकडे काल राहुल गांधींनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे, त्यांच्यासोबत आम्ही त्यांचं सहकार्य असेल असं म्हटलेलं आहे. कदाचित
काँग्रेस TVK बरोबर जाऊ शकेल, कारण शेवटी सत्तेचं राजकारण आहे, सत्ता कोणाला नको असते. आज काँग्रेस देशामध्ये जवळपास जेमतेम 4 राज्यांपुरती मर्यादित राहिलेली आहे. हे 5वं राज्य जर मिळत असेल तर का नको, अशा पद्धतीचा विचार करून जर समजा काँग्रेस त्यांच्याबरोबर गेली आणि त्या TVKनी जर त्याला स्वीकारलं तर देशाच्या राजकारणावरती त्याचा काय परिणाम अपेक्षित आहे? दोन गोष्टी अशा आहेत की आज तिथे सत्तेत कोण होतं? स्टालिन होते, द्रमुक होते, आणि ते राहुल गांधींच्या बरोबर आहेत राष्ट्रीय पातळीवर. द्रमुकला जनतेने नाकारलंय म्हणून विजय यांना सत्ता दिली आहे ना. तर विजय यांच्या पुढे दोघांचाही पर्याय आला की भाजपही पाठिंबा देत आहे आणि राहुल गांधी पण देतात, तर ते कोणाचा घेतील? भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा घेतील, हे अगदी उघड आहे. केंद्रामधला निधी येणं अपेक्षित आहे. नाही, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. राहुल गांधींच्या बरोबर कोण आता राहायला इच्छुक असेल? राहुल गांधी त्यांच्या फायद्यासाठी सत्तेत जातील ना. आणि स्टालिनच्या बरोबर राहुल गांधी होते का? तर होते ना राष्ट्रीय पातळीवर. त्यांना नाकारलं स्टालिनला म्हणून तर विजय यांना निवडून दिलं ना. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना भाजप जवळचा असेल का म्हणजे द्रमुक का अण्णा द्रमुक? तर अण्णा द्रमुकलाही नाकारलं, द्रमुकलाही नाकारलंय. पण अण्णा द्रमुक आणि भाजप हे नंबर 2ला आहेत. त्यामुळे तिथे द्रमुकचा ऑप्शन ते घेणारच नाहीत असं मला वाटतं. आणि राहुल गांधी किंवा अन्य पक्ष कुणी छोटे छोटे आले तर ठीक आहे, जरी सपोर्ट घेतला तरी त्यांना त्या पातळीवरच ठेवतील असं मला वाटतं. निश्चितपणे. आता आपण थोडंसं वळूया बंगालकडे निवडणूक आयोग, सुरक्षा यंत्रणा आणि काढलेले मतदार या तिघांच्या आधारे ही निवडणूक जिंकली आहे अशा पद्धतीचा आरोप ममता बॅनर्जीने केलेला आहे. राहुल गांधींनी त्यांची ओढलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की ममताने केलेले आरोप 100% सत्य आहेत आणि आम्ही त्यांच्या मताशी सहमत आहोत. काही प्रमाणामध्ये अशी टीका होते आहे आणि त्याचबरोबर हरण्याचा मागचं हे कारण सांगितलं जात आहे. खरोखर अशी परिस्थिती आहे का? एक, आणि जितकी 206 जागा आता त्यांना मिळालेल्या आहेत भाजपाला, इतकी अपेक्षा भाजपाला तरी होती का? आता आपल्याला हे सांगायला खात्रीशीरपणे माहिती अवेलेबल नसते की भाजपला अशी खात्री होती का. पण जे काही पत्रकार लोक युट्यूबवर किंवा याच्यावर टाकतात की जे भाजपकडनं त्यांना माहिती मिळते असं समजलं जातं, अशी काही मोठी नावं आहेत की जे 200च्या पार जातील असं म्हणत होते. म्हणजे 3 महिने आधी, 6 महिने आधी, आत्ता कालपर्यंत की आपकी बार बीजेपी 200 पार किंवा भाजपची सुनामी येईल असं म्हणत होते. त्यामुळे ते जर म्हणत असतील तर कदाचित तो भाजपचीच अटकळ असेल ना. कारण भाजपचे जे चाणक्य आहेत, प्लॅनिंग करणारे आहेत, त्यांना आपण 200 पर्यंत पोहोचू असा अंदाज असावा असं आता वाटतं. पण तुम्ही जसं म्हणलात की राहुल गांधी म्हणतात ममता बॅनर्जींचे आरोप खरे आहेत, पण ममता बॅनर्जींनीच जातीय ध्रुवीकरणाचं राजकारण केलं असा आरोप स्वतः राहुल गांधींनी केला होता निवडणुकीच्या काळात. आणि ते ममता बॅनर्जींच्या विरोधात भाजपची ओढत उभे होते. आणि आज निकाल आल्यावर ते जनता ममता बॅनर्जींची ओढत असले तर ते काही बरोबर नाही ना. म्हणजे आज सिक्युरिटी फोर्सेस मोठ्या प्रमाणात लावले, होय, अभूतपूर्व सिक्युरिटी फोर्सेस लावले संख्येने, राज्याबाहेरचे पोलीस आणले, हे अगदी वस्तुस्थिती आहे. पण यापूर्वीच्या बंगालच्या सर्व निवडणुकांमध्ये गेल्या 50 वर्षांच्या अभूतपूर्व हिंसाचार व्हायचा. यावेळेला तसा हिंसाचार झाला नाही ही पण वस्तुस्थिती आहे ना. म्हणजे केंद्राने किंवा निवडणूक आयोगाने एखादं पाऊल उचललंय सिक्युरिटी यंत्रणा जास्ती लावायचं, तर ते पूर्वेतिहास लक्षात घेऊन उचललंय, तर तो त्यांचा निर्णय योग्य का अयोग्य हे निकालावरनं ठरतं. तसं निकालात काय दिसतंय? निवडणुकीचा निकाल म्हणत नाही आम्ही. हिंसाचार झाला का? तर बंगालच्या निवडणुकीला हिंसाचार झाला नाही आणि चुटपुट झाला, एका उमेदवारावर हल्ला झाला भारतीय जनता पक्षाच्या, पण तुलनेने हिंसाचार कमी झाला खूप या निवडणुकीला. म्हणजे ना के बरोबर इतका झाला. गेल्या 50-60 वर्षाचा इतिहास पाहिला तर म्हणजे 56 साली बंगालचं राज्य अस्तित्वात आलं भाषावर प्रांत रचनेत. गेल्या 70 वर्षात जो काही निवडणुका झाल्यात त्यातला हिंसाचार पाहिला ॲव्हरेज आणि आत्ताचा पाहिला तर नगण्य हिंसाचार झाला. म्हणून सिक्युरिटी फोर्सेस जास्ती लावली, हे योग्य पाऊल उचललं असं आता म्हणावं लागतं. तुम्ही जे म्हणताय निवडणुकीचा SIRचा जो सर्वे आहे, सखोल निरीक्षण मतदार याद्यांचं, आज 90 लाख वगैरे मतदारांना मतदान करायला मिळालं नाही. त्यातल्या काही लोकांना कोर्टाने पण सांगितलं की तुम्ही मतदार आहात, कायदेशीरपणे या निवडणुकीला करू शकणार नाही. त्याची काही तांत्रिक कारणं असतात. जसं जिल्हाधिकारी आपल्या भागामध्ये जाहीर करतात की मतदार यादी आम्ही अपडेट करतोय, तुमचं नाव आहे का नाही खातर जमा करा. काहींची नावं राहतात. म्हणजे मला तर काही पत्रकार मित्र माहिती की त्यांची नावं राहिली होती निवडणुकीच्या वेळेस, ते उशिरा जागे झाले. मग त्यांनी धाव घेतली कलेक्टरने. कलेक्टर म्हणले ही निवडणूक केली, तर ही निवडणूक गेली असं 25 लाख लोकांना सांगायला लागलं असेल तर त्यात लोकांचं अपयश. आणि मला नेहमी वाटतं लोकशाहीमध्ये मतदार म्हणून मी जागरूक असलो पाहिजे की त्या निवडणुकीच्या आधी जेव्हा ती सरकारी परिपत्रकं निघतात, तुमचं नाव आहे का नाही खातर जमा करा, तर ते आता तर इलेक्ट्रॉनिकली करता येतं. आपण झोपलेलं राहिलं तर आपलं मतदार जाईल हे नागरिकांनी वेळेत लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं, त्या 90 लाखांपैकी 25 लाख जर असे असतील की जे मतदार म्हणून आता कायदेशीर आहेत पण या निवडणुकीला मिळालं नाही करायला, ते पुढच्या वेळी करूच शकतात. मुस्लिमांची नावं वगळली हा पण अपप्रचार आहे. कारण असं की ती 90 लाख वगळली त्यातले 25 ते 27 लाख मुस्लिम आहेत. म्हणजे नॉन मुस्लिम मतदारही वगळले गेलेले आहेत. त्यामध्ये काही निधन पावलेले लोक मोठ्या संख्येने.
काही लोकांचे पत्ते बदललेले किंवा बाहेर गेलेले आहेत किंवा ज्यांचं आता नाव यादीत नाही, त्या लोकांना आता केलं आणि डॉक्युमेंट्स व्यवस्थित दिले नाहीत असे वगळले गेले. व्हेरियस रिझनसाठी वगळले गेले लोकांचे जे आहेत त्या प्रत्येकाच्या तक्रारी वेगवेगळ्या असतील त्या बघायला पाहिजेत. पण नावं वगळली गेली याच्यामध्ये निवडणूक आयोगाने काही आकस ठेवला असं आत्ता प्रायमा फॅसी दिसत नाही. सिक्युरिटी बोर्डच लावले असं तुम्ही म्हणताय. तर ह्या दोन्ही गोष्टींचं मला असं वाटतं की राहुल गांधींनी जे म्हटलं ममता गांधींचे आरोप खरे आहेत ते आत्ता म्हणत असले तरी निवडणूक काळात त्यांनी याचा एकदाही मुद्दा उपस्थित केलेला नाही असं मला वाटतं. निश्चितपणे ममता बॅनर्जींना हार पत्करावी लागलेली आहे. गेल्या वेळेला त्या नंदीग्राममध्ये सुवेंदू अधिकाऱ्यांच्या समोर हरल्या होत्या. यावेळेला भवानीपूरमधून जो त्यांचा गड मानला जातो तिथून देखील त्या हरलेल्या आहेत. ममता बॅनर्जींचा पराभव म्हणजे पक्षाचा पराभव आहेच, पण ममता बॅनर्जींचा पण वैयक्तिकरित्या पराभव झालेला आहे. याचा अर्थ गेली 3 टर्म ज्याला आपण म्हणतो किंवा त्यांना हॅट्रिक झालेली होती नाही का, 15 वर्षाची सत्ता होती त्यांची. अँटी इन्कम्बन्सी पूर्ण त्यांच्या विरोधामध्ये होती की ममता बॅनर्जींची अशी काही गणितं चुकलेली आहेत. उदाहरणार्थ महिलांच्या संदर्भातला बलात्काराच्या संदर्भातली जी केस झालेली होती कार हॉस्पिटलमधली, अशा काही चुकलेली. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा त्याच्याबद्दल असा होता की तिथे गुंडगिरी जी पूर्वी डाव्यांची मानली जायची आता ती टीएमसीच्या कार्यकर्त्यांची मानली जाते आणि तिथे गुंडाराज एक वेगळ्या पद्धतीचं म्हटलं जायचं. तर ही गुंडगिरी देखील त्यांना भोवलेली आहे असं वाटतं का? 2 गोष्टी अशा आहेत की बंगालमध्ये 34 वर्ष डाव्यांची सत्ता होती. ज्योती वसुंधरा खूप मोठा लिजेंडरी मुख्य मंत्री तिथे होता आणि त्यांना पंतप्रधान व्हायची संधी देखील होती, पण ती डावलली गेली कारण कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्टचे जनरल सेक्रेटरीने सांगितलं की नाही व्हायचं तुम्ही. आणि त्यांनी ते जसं संघाच्याकडे सगळ्या नाड्या असतात तसं सीपीएम पार्टीचे जनरल सेक्रेटरी त्यांचे प्रमुख असतात, त्यांनी सांगितलं की आपण नाही घ्यायचं पंतप्रधान पद. आणि ज्योती वसुंधरा एक चांगला नेता म्हणजे मोठा नेता की जो पंतप्रधान होऊ शकला असता तो पंतप्रधान पदाला मुकला, हा इतिहास आहे. ते जर पंतप्रधान झाले असतं तर काय झालं असतं, कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं, कम्युनिस्ट पक्ष वाढलाही असतं आणखीन 2-4 ठिकाणी, पण ते घडायचं नव्हतं. त्यामुळे आत्ता ममता बॅनर्जींनी जी सत्ता मिळवली 11 साली त्यावेळेला लोक कम्युनिस्ट रूलला कंटाळले होते आणि आत्ताची कारणात ममता बॅनर्जींच्या डिबॅकलची तीच 11 साली कम्युनिस्टांच्या डिबॅकलची होती. म्हणजे तेव्हा भाजपा कुठेही नव्हतं 11 साली, पण कम्युनिस्टांच्या राजवटीमध्ये विकास झालेला नाही. त्याच्यानंतर गुंडाराज आहे, लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न आहेत. कलकत्त्यापेक्षा अन्य कुठलंही शहर नाव घेता येईल इतकं विकास पावलेलं नाही आहे. कलकत्ता हिस्टॉरिक शहर आहे पण तिथे देखील अनेक इश्यूज आहेत आणि ट्रेड युनियनिझम, संप, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट नसणं, या सगळ्या कारणांमुळे आणि ममता बॅनर्जींच्या विरुद्ध जो हिंसाचार केला गेला, त्यांच्यावर हल्ले केले गेले, ॲसिड फेकलं गेलं, तर या सगळ्या प्रकरणांमधनं शेवटी ममता बॅनर्जी या एकट्या लढतायत कम्युनिस्टांविरुद्ध हे चित्र तयार झालं. बेंगॉल टायग्रेस किंवा बंगालची वाघीण म्हटलं गेलं त्यांना. आणि मग त्या काँग्रेसमधनं बाहेर पडून त्यांनी स्वतःचा पक्ष काढला आणि काँग्रेसमध्ये प्रणव मुखर्जी असतील किंवा आत्ताचे अधीर रंजन चौधरी असतील असे नेते असूनही ममता बॅनर्जींनी पक्ष काढला, त्याला लोकांचा पाठिंबा मिळाला आणि कम्युनिस्ट नको या टर्म्सवर ममता बॅनर्जींना सत्ता दिली लोकांनी. ही 11ची सत्ता त्यांनी 16 साली टिकवली. मोदींसारखा पंतप्रधान लोकप्रिय असताना विरोधी उभा 21लाही ती टिकवली. त्यावेळेला माटी माणूस बंगाली अस्मिता याच्यावर भागलं. 16च्या निवडणुकीला भागलं, 21ला त्यांनी नेटाने ते निवडणूक लढली. पण आज परिस्थिती अशी की 15 वर्ष राज्य झाल्यानंतर सुद्धा जेव्हा विकास दिसत नाही, परराज्यातनं आलेले मजूर जे मतदानाला येतात ते सांगतात बाहेर कसा विकास आहे ते. दुसरीकडे इंडस्ट्रियलायझेशनला विरोध करून ममता बॅनर्जींनी त्यांच्या तरेवाईक वागण्यामुळे शिंगूरसारखा प्रकल्प घालवला, रतन टाटांना देखील तिथे पराभूत केलं. म्हणजे काय तर त्यांनी इन्व्हेस्टमेंट काढली तेवढे घालवीत, म्हणजे रतन टाटांना घालवल्याचं, सिंगूरमधनं प्लॅन घालवल्याचं टाटाचा त्या अभिमानाने विरोध राहिला. कुठेतरी अँटी डेव्हलपमेंट, अँटी इंडस्ट्रियलायझेशन अशी प्रतिमा होणं. आणि तुम्ही जे उदाहरण दिलं ते एखाद्या महिला अत्याचाराच्या प्रकरणामधली त्यांची भूमिका, दुसरीकडे परवाच्या महिला बिलाला असलेला विरोध, आणि या सगळ्या गोष्टींनंतर नरेंद्र मोदी किंवा अमित शहानी 3 दिवसाचं सेशन घेतलं बहुमत नसताना आणि ते बिल पराभूत झालं. त्याची आपल्याला प्रत्यंतर म्हणजे ती राजकीय मूव होती. ते सेशन जरी आपण 3 दिवसाचं हारलो बिल तरी सुद्धा दोन्ही राज्यात फायदा होणार आहे. तो तामिळनाडू आणि बंगालमध्ये निश्चित झाला असणार आहे. त्याचा डिटेल अभ्यास केला जाईल, महिलांची मतं पडली का त्याच्यानंतर आपल्या लक्षात येईल. तेही एक वन ऑफ द रिझन्स आहे. त्यामुळे एकीकडे डेव्हलपमेंट नसणं, त्याच्यानंतर लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न असणं, त्यांची लोकप्रियता कमी होणं व्यक्ती म्हणून, आणि भारतीय मानस असा आहे की ते खेळणं बदलतं. म्हणजे आज 3 वेळाला आसाममध्ये गव्हर्नमेंट आलंय, पुढच्या वेळेला आणणं सोपं आहे का तर सोपं नसतं. पुन्हा विजय मिळवणं अवघड असतं, कारण भारतीय मानसिकता अशी आहे की ती प्रत्येक माणसाची अँटी इन्कम्बन्सी तयार होते, प्रत्येक माणसाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागती. कोणी अमरपट्टा घेऊन आलेलं नसतं. ते ममता बॅनर्जीच्या बाबतीत आत्ता घडलं आणि तो जनादेश आहे तो आपल्याला मान्य केला पाहिजे. निश्चितपणे आपण शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया.
तुम्ही आता आसामचा उल्लेख केलात. आसाममध्ये भाजपने हॅट्रिक केलेली आहे. तिथे देखील काँग्रेसच्या हेमंत बिस्वा शर्मांना आपल्याकडे घेऊन त्यांनी सत्ता मिळवलेली आहे. इकडे बंगालमध्ये देखील ममतांच्या जवळ असलेल्या सुवेंदू अधिकारींना जवळ घेऊन सत्ता मिळवलेली आहे. एकंदरीतच भाजपाचं हे जे काय बेरजेचं राजकारण आहे, या बेरजेच्या राजकारणामध्ये त्यांच्या पक्षाच्या लोकांना त्यांनी बाजूला ठेवलेलं आहे. तिकडे आसाममध्ये सोनोवालला बाजूला ठेवलं, इकडे दिलीप घोषला बाजूला ठेवलं आणि सत्ता मिळवण्याकरता तो काय सगळा प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत भाजपचं हे सगळं जे राजकारण आहे, हे राजकारण पाहता देशामध्ये सध्या जी भाजपच्या जी लाट आलेली आहे किंवा घोडदौड चालू आहे, ही कुठेतरी रोखण्याची ताकद काँग्रेसमध्ये नाही किंवा इतर कोणत्या पक्षामध्ये नाही, अशी परिस्थिती आहे का, असा हा एक प्रश्न. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की एकंदरीत आता भाजपाला देशभरामध्ये कोणी मोठा विरोधक राहिलेला नाही. म्हणजे तो संसदेमध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल, कारण आसाममध्ये त्यांची सगळी धोरणं लागू होत आहेत. बंगालमध्ये त्यांची आता सगळी धोरणं लागू होतील, सगळे कायदे लागू होतील. तमिळनाडूमध्ये त्यांचे कायदे लागू होतील, अशी परिस्थिती आहे. तर एकंदर भाजपची आता सध्याच्या घडीला एकदम गुडी पोझिशन आहे, असं वाटतंय का? नाही, फील गुड फॅक्टर भाजपच्या बाबतीत आहे, कारण 18-19 राज्यांमध्ये सत्ता आहे, आणखी 2-4 ठिकाणी आता वाढली आहे. त्यामुळे देशभर आता पूर्वी जशी काँग्रेस असायची तशी भाजप आहे, ही वस्तुस्थिती आहेच. तर त्यांच्या दृष्टीने फील गुड किंवा आता आनंदात राहावं किंवा सुपात असावं अशी परिस्थिती आणि काँग्रेस जात्यात गेली आहे. पण मुळामध्ये मी मगाशी म्हटलं तसं अमरपट्टा घेऊन कोणी येत नाही. जसं काँग्रेसची लाट होती, काँग्रेस खूप वर्ष सत्तेत होतं, आता भाजप आहे आणि ते त्यांची ध्येय धोरणं राबवतील. तामिळनाडूमध्ये लगेच त्यांची धोरणं राबवता येतील का नाही, मला शंका वाटते इमिजिएट, कारण त्यांची सत्ता नाहीये. विजय हा वेगळा पक्ष आहे संपूर्णपणे विजयचा, त्यामुळे त्यांची सत्ता आली आहे हे बरोबर आहे. पण आसाममध्ये त्यांनी हिमंत बिस्वा शर्मांना घेतलंय आणि सर्वानंद सोनोवालला पण त्यांनी ऑप्शन टेस्ट केला होता ना. जसं महाराष्ट्रामध्ये हे उदाहरण देताना सोनोवाल हे इकडचे आणि बिस्वा शर्मा हे काँग्रेसमधून आलेले आहेत. पण महाराष्ट्रामध्ये खडसेंसारखा नेता होता भाजपकडे, तावडे होते महाराष्ट्रात की जे खूप वर्ष काम करत होते, मुनगंटीवार खूप वर्ष होते, फडणवीसांच्या आधी प्रदेशाध्यक्ष होते. पण शेवटी फडणवीसांचं नेतृत्व तयार झालं ही वस्तुस्थिती, आणि आज त्यांनी ते बियॉन्ड आउट सिद्ध केले की या बाकीच्या नेत्यांपेक्षा मी उजवा आणि मोठा नेता आहे. तीच गोष्ट हेमंत बिस्वा शर्मांची आणि सोनोवालांच्या बाबतीत आहे की सोनोवाल सुद्धा त्यांनी काम केलंच ना, पण हेमंत बिस्वा शर्मा हे जास्ती चांगले नेते आहेत आणि त्यांना जनतेत जास्ती आधार आहे. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा हेमंत बिस्वा शर्मांना पुढे करून निवडणूक लढली आणि त्याची परिणती काय झाली आपल्याला यशामध्ये दिसते. त्यामुळे हेमंत बिस्वा शर्मांना आता त्यांच्याकडे पर्याय नाही हे निश्चित आहे. पुढे काय होईल माहित नाही, पण आसामच्या जनतेने कौल देताना हेमंत बिस्वा शर्मांच्या बाजूने दिलं ही वस्तुस्थिती आणि त्याचं भान भाजपच्या नेत्यांना आहे. म्हणूनच ज्या ठिकाणी आपल्या बळावर आपल्याला करता येईल, काही ठिकाणी नितीश कुमारच्या मदतीने करता येईल, काही ठिकाणी आणखीन कोणाच्या सत्तेपर्यंत जायचं आणि मग आपला कार्यक्रम राबवायचा, हे त्यांचं धोरण दिसतं आणि ते आता चालू आहे. निश्चितपणे मंडळी, आपण लक्षात घेतलं असेल की ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपाने जी रणनीती आखली, ही रणनीती आत्ताच्या घडीला यशस्वी होताना दिसते आहे. प्रत्येक निवडणूक ही 24/7 आणि 365 दिवस इलेक्शन मोडमध्ये, अशा पद्धतीची भाजपची रणनीती आहे. स्वतः पंतप्रधान, गृहमंत्री आणि त्यांचे सगळे राज्यांचे मुख्यमंत्री हे स्वतः त्या निवडणुकीमध्ये कष्ट घेताना दिसतात आणि त्याचीच फलश्रुती ही त्यांना विजय मिळण्यामध्ये होताना दिसते आहे. एकंदरीतच ही परिस्थिती लक्षात घेता उरलेली जी राज्य आहेत ही काबीज करण्याकरता विशेषतः आताच्या घडीला पंजाब आहे, याच्याकडे आता त्यांचं लक्ष असणार आहे. ही परिस्थिती काय उद्भवते, पंजाब भाजपच्या पुन्हा ताब्यामध्ये येतो का, हिमाचल ताब्यात येतो का, आणि इतर राज्यांमध्ये हा जो घोडदौड त्यांची सुरू आहे ही कायम राहते का, हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. पाहूया हे काय पुढे भविष्यामध्ये होतं ते. सध्या हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, ही चर्चा तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन जरूर सांगा. आमचा व्हिडिओ अधिकाधिक लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.